नमस्कार. आपण पाहणार आहोत आता 423 हा क्रमांक, साहित्यातील प्रवाह भाग 2. यामध्ये एकूण 4 पुस्तकांचा समावेश झालेला आहे. पुस्तक क्रमांक 1 आहे वैचारिक साहित्य, पुस्तक क्रमांक 2 विज्ञान साहित्य, पुस्तक क्रमांक 3 बाल साहित्य, पुस्तक क्रमांक 4 लोकप्रिय साहित्य. त्यातलं पहिलं पुस्तक जे आहे ज्याचं नाव आहे वैचारिक साहित्य, या पुस्तकामध्ये एकूण 6 घटकांचा समावेश झालेला आहे. आता 6 घटक असे की घटक क्रमांक 1 आहे वैचारिक साहित्याची संकल्पना आणि स्वरूप, घटक क्रमांक 2 वैचारिक साहित्याचे आधार तत्वे व मूल्य, घटक क्रमांक 3 अव्वल इंग्रजी काळातील वैचारिक साहित्य, घटक क्रमांक 4 मराठी वैचारिक साहित्याचा सुवर्णकाळ, घटक क्रमांक 5 स्वातंत्र्योत्तर वैचारिक साहित्य, घटक क्रमांक 6 मराठी वैचारिक साहित्याची सद्यस्थिती. या 6 घटकांचा परिचय आपल्याला सदर पुस्तकातून करून घ्यावयाचा आहे. तर वैचारिक साहित्य म्हणजे काय, तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की साहित्य म्हणजे नेमकं काय आहे. आणि साहित्याचे 2 प्रकार होतात, ते म्हणजे गद्य आणि पद्य. गद्य म्हणजे पाठ स्वरूपात आणि पद्य म्हणजे कविता स्वरूपामध्ये. मग प्रामुख्याने मध्ययुगीन मराठीमध्ये गद्यलेखन हे मर्यादित स्वरूपात आलं होतं. सुरुवातीला पद्यलेखनच होत होतं आणि त्यातले त्यात मग वेगवेगळे जे आपले साहित्य प्रकार आहेत, कथा, कादंबरी, नाटक, या सगळ्यांसाठी गद्याचा वापर केला जाऊ लागला, कवितेसाठी पद्याचा. आणि त्यातून मग वेगळ्या प्रकारची एक मांडणी त्या साहित्यातून झाली, ती म्हणजे वैचारिक साहित्याची. आता वैचारिक साहित्याची निर्मिती जी आहे, नावातच वैचारिक म्हणजे विचार असल्या कारणाने या साहित्याची निर्मिती विचारवंतांकडून किंवा वैचारिक तत्वचिंतकांकडून, लेखकाकडून होत असते. विचारवंतांची भूमिका समाजामध्ये महत्त्वाची असते आणि विचार हा वैचारिक साहित्याचा केंद्रबिंदू असतो. म्हणून आपल्याला विचारवंत आणि त्यांच्या प्रक्रियेचे स्वरूप लक्षात घ्यावे लागते. विचारवंत या संकल्पनेचं स्वरूप लक्षात घेता विचारवंत हा शब्द इंटेलेक्च्युअल या इंग्रजी शब्दाला मराठी प्रतिशब्द म्हणून वापरला जातो. बौद्धिक किंवा वैचारिक क्षेत्रामध्ये उच्च दर्जाची तत्वचिंतनात्मक मांडणी करणाऱ्या बुद्धिवादी व्यक्तीस विचारवंत असं म्हणतात. आणि मानवी जीवन व्यवहार तसेच मानवी समाज, संस्कृती समग्रतेने समजून घेण्याकडे विचारवंतांची प्रवृत्ती असते. आणि म्हणूनच कल्पना, संकल्पना, उपपत्ती यांच्याविषयी इतरांच्या मनाने त्यांना असाधारण आस्था असते. घटना प्रसंगाचे मर्म शोधून काढायचा ते प्रयत्न करतात. विवक्षित प्रसंगांमध्ये त्यांच्या दृष्टीने सामान्य संकल्पना या मूर्त झालेल्या असतात व त्या शोधून काढण्याकडे त्यांचा कल असतो. सामान्य नियमांची उदाहरणे म्हणून विवक्षित प्रसंग त्यांना महत्त्वाचे वाटतात. जे आपण तपासून पाहिलेलं नाही, असं जीवन जगण्यात अर्थ नाही, या सॉक्रेटिसच्या विधानामधून विचारवंताच्या विश्वातील चिकित्सेचं महत्त्व समजून येतं. याविषयी वेगवेगळ्या प्रकारच्या विचारवंताबद्दलच्या व्याख्या झालेल्या दिसतात. मेपूर असं म्हणतात की संकल्पनांच्या ज्या हालचाली होतात ते ज्याच्या मनात सुरू होतात आणि चालू राहतात तो विचारवंत. त्यानंतर ज्ञानाच्या, अनुभवाच्या, व्यवहाराच्या कोणत्याही क्षेत्रात रस घेण्याची विचारवंताची प्रवृत्ती असते. संकल्पनांची चिकित्सा करणं, निर्मिती, विस्तार करणं आणि या संकल्पनांच्या आधारे प्रत्यक्ष जीवनाची चिकित्सा करणं, अशा 2 पातळ्यांवर विचारवंतांचं काम सुरू असतं. आणि जीवनाची चिकित्सा म्हणजेच प्रचलित सामाजिक संस्था आणि व्यवहार, नीतिमूल्य, राजकीय क्षेत्र, कला, वाङ्मय, सांस्कृतिक व्यवहार, विज्ञान आदी गोष्टींची जीवनाच्या भौतिक अंगांची चिकित्सा असते. आणि या चिकित्सेतून प्रस्थापित जीवन व्यवहाराचं मूल्यमापन होत असतं व प्रचलित रूढीतत्वांना एक आव्हान मिळण्याची शक्यता असते. आता आपल्याला माहिती आहे की समाजामध्ये एक बौद्धिक दर्जा आहे आणि त्याचा गुणात्मक विकास करणं हे विचारवंताचं प्रमुख कार्य असतं. समाजामध्ये विविध मतप्रणाली, भिन्न भिन्न प्रवाह, परस्पर विरोधी हितसंबंधांचे गट असतात आणि प्रस्थापित सामाजिक व्यवस्था ही स्थितिशील असते. व स्थितीप्रियतेमुळे किंवा गतानुगतिकत्वामुळे प्रस्थापित सामाजिक संस्थांच्या व्यवहाराचे संरक्षण करण्याकडे लोकमानसाची नैसर्गिक प्रवृत्ती असते. आणि अशा वेळी आपल्याला जाणवलेले सत्य प्रस्थापित व्यवस्थेच्या कितीही विरोधी जाणारं आणि म्हणून कितीही अप्रिय जरी ठरणार असलं तरी निर्भयपणे मांडणं हे विचारवंताचं काम आहे. स्थितीशील समाजगट, त्यांना धक्का देणारे नवीन मूल्य यांच्यात निकराचे बौद्धिक संघर्ष होत राहतात आणि हे समाजाच्या वैचारिक जिवंतपणाचं, विकसनाचं महत्त्वाचं लक्षण आहे. विचारवंतांच्या समाजातील स्थान जे असतं हे दीपस्तंभाप्रमाणे असतं. विचारवंत म्हणजे समाजाचे डोळे, त्यांना समाजाला नवी दृष्टी द्यावायची असते. अविकसित समाजात तर त्यांना अनन्यसाधारण महत्त्व असते, निदान असावयास तरी हवं. आता विचार याची व्याख्या आपण पाहिलेली आहे. एकूणच विचार ही थिंकिंग प्रोसेस काय आहे, तर मनुष्य म्हणजे विचारशील किंवा रॅशनल प्राणी, अशी एक सर्वसामान्य व्याख्या प्रसिद्ध आहे. मनुष्याने पृथ्वीवरील इतर प्राण्यांपेक्षा वेगळे आणि श्रेष्ठ ठरण्याचे मूलभूत कारण म्हणजे माणसाची विचार प्रक्रिया होय. मनुष्याला विचार करता येतो आणि हे त्याचं इतर प्राण्यांहून वेगळं असं लक्षण आहे.
मानवी मेंदूमधील विचार, भावना, कल्पना केंद्र ही मानवी प्रगतीचे मूलाधार आहेत आणि व्यक्ती आपला भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ यांच्याविषयी विचार करत असतो. मनुष्य हा समाजशील प्राणी असल्यामुळे तो आपल्याबरोबर व्यक्तिसमूहांचा, समाजाचा विचार करू शकतो. व्यक्ती आणि समाजासंबंधित काही एक साधक विचार करून निष्कर्षाप्रत येणं किंवा कृती करणं हा वैशिष्ट्यपूर्ण असा मानवी गुणधर्म आहे. विचार करण्याची ही शक्ती प्रगतीची प्रेरणा देणारी ठरते. फ्रेंच तत्वज्ञ रेने देकार्त यांनी देखील विचार करण्याची शक्ती हीच मनुष्याच्या अस्तित्वाची खूण मानलेली आहे. आता वैचारिक साहित्याची संकल्पना लक्षात घेताना आपल्याला ध्यानात घ्यावं लागतं की थॉट या इंग्रजी शब्दाला मराठीमध्ये विचार असं म्हटलं जातं. विचार ही मानवी मेंदूमध्ये, मानवी मनामध्ये चाललेली एक प्रक्रिया असते जिला तर्काचा, वैज्ञानिकतेचा आधार असतो. विचार हे एक चिंतन असतं ज्याच्या मुळाशी पद्धतशीरपणे केलेला अभ्यास असतो, निरीक्षण असतं, निष्कर्ष असतात. विचार या घटकाला ज्यात प्राधान्य दिलेलं असतं ते वैचारिक साहित्य आहे. विचार हा वैचारिक वाङ्मयाचा प्राण असतो. विशिष्ट विचार अथवा विषय तर्कशुद्ध साधार प्रतिपादन करीत काही एका निष्कर्षाप्रत घेऊन जाणारं साहित्य म्हणजे वैचारिक साहित्य होय. किंवा वाचकांच्या बुद्धीला सतत आवाहन करणारं आणि तर्कशुद्ध सप्रमाण संदर्भासह विषय मांडणारं विचारप्रधान लेखन म्हणजे वैचारिक साहित्य होय. आता वैचारिक साहित्याची प्रेरणा लक्षात घेताना काही शाश्वत जी काही मूल्य असतात त्या मूल्यांवर समाजाची बांधणी करणं किंवा प्रत्येक समाज गटाच्या विकासाचा विचार विकसित करणं हे वैचारिक साहित्याचं मुख्य प्रयोजन असतं. विचारवंत साहित्यिक हे समाजासमोरील प्रश्न, समस्या यांचं शास्त्रशुद्ध आकलन मांडित असतात. स्वातंत्र्य, समता, बंधुता यांवर आधारित समाज निर्माण करणं हा वैचारिक साहित्याचा एक महत्त्वाचा उद्देश असतो. माहिती देणं, बोध करणं, टीका करणं, शंकानिरसन करणं, आचार विचारांमध्ये परिवर्तन करणं, नवे बदल करणं, सुधारणा घडविणं अशा विविध उद्देशांनी वैचारिक साहित्य हे लिहिलेलं असतं. वैचारिक साहित्यामध्ये आशयाला, विचार दर्शनाला अत्यंत महत्त्व असते. मनुष्य विचारशील प्राणी असल्यामुळे सर्व माणसे विचार करू शकतात, स्वतःची मते बनवू शकतात व इतरांच्या मतांवर परिणामही करू शकतात. या गृहीतकावरच वैचारिक साहित्याची निर्मिती होत असते. थोडक्यात काय तर विशिष्ट मूल्यांच्या, विशिष्टांच्या अनुराधाने दुसऱ्याचे मत परिवर्तन करून त्यांना कृतीप्रवण करायची ही वैचारिक साहित्याची मुख्य प्रेरणा असते. आणि अपेक्षित परिवर्तन, कृती किती प्रमाणात घडते यावर त्या साहित्याचं यशापयश हे अवलंबून असतं. वैचारिक साहित्याचे स्वरूप पाहता लक्षात येतं की वैचारिक साहित्य हे विचारप्रधान असल्यामुळे ललित साहित्याहून ते भिन्न ठरतं. विज्ञान सुद्धा भाषेत निर्माण होतं, परंतु विज्ञानाला वैचारिक साहित्य म्हणता येत नाही. विज्ञानात एक प्रकारची तांत्रिकता असते. विज्ञानात व्यक्तिगत भावना, विचारांना स्थान नसतं. विज्ञानातील भाषेचे मुख्य कार्य हे बाह्य वस्तुस्थितीचे यथार्थ वर्णन करीत तिचे स्पष्टीकरण करणं हे असतं. वैचारिक साहित्याचे स्वरूप इतर कोणत्याही वाङ्मय प्रकारापेक्षा वेगळे असते. वैचारिक साहित्य हा गद्य वाङ्मय प्रकार असला तरी शब्दांच्या वस्तुनिष्ठपणे वापर यामध्ये केलेला असतो. वैचारिक साहित्यामध्ये एक विशिष्ट विषय असतो. विषय कोणता असावा यावर बंधन नसतं. तर विचारवंतांच्या विचारातून स्फुरलेल्या कोणत्याही विषयावरील मूलभूत चिंतन वैचारिक साहित्याचा गाभा असू शकते आणि त्या विषयातून विचार व्यक्त होणं महत्त्वाचं असतं. विचार हा वैचारिक वाङ्मयाचा गाभा असल्यामुळं त्याचे प्रतिपादन करणे हे वैचारिक वाङ्मयाचे महत्त्वाचे प्रयोजन होय. धर्म, समाज, भाषा, साहित्य, कला, संस्कृती, शिक्षण, इतिहास, भूगोल, विज्ञान, न्याय, नीती, अर्थशास्त्र, वैद्यकशास्त्र, पर्यावरण अशा कोणत्याही विषयावर विचारवंत लेखक सखोल सप्रमाण मुद्देसूद विवेचन, विश्लेषण करीत असतो आणि त्यातून संबंधित विषयाच्या विविध पैलूंचा परिचय होत असतो. म्हणजे एखाद्या विषयाच्या मुळापर्यंत जाण्याची बौद्धिक विचारयात्रा म्हणजे वैचारिक साहित्य होय. लेखकाचा अभ्यास, व्यासंग, संशोधन, अनुभव, चिंतन, निरीक्षण, दृष्टिकोन यांमधून वैचारिक साहित्य हे आकारास येत असतं. वैचारिक साहित्याला जाणून बुजून वृक्ष, बोजड, क्लिष्ट, कंटाळवाणा करण्याची गरज नसते. तसेच हेतू पुरस्पर सजवण्याची आवश्यकता नसते. विषयाच्या आशयाच्या प्रकृतीनुसार शब्द शरीर धारण करून ते नैसर्गिकपणे आविष्कृत होत असतं. वैचारिक साहित्यामध्ये आशय आणि त्याचे प्रभावी आविष्करण हे महत्त्वाचे असते. म्हणजेच काय तर आशय इतकीच लेखन शैली ही महत्त्वाची असते. वैचारिक वाङ्मयामध्ये निपक्षपातीपणा, तटस्थता असणं महत्त्वाचं कारण मानलं जातं. वैचारिक साहित्यामध्ये प्रश्नांची उकल केलेली असते. लेखक विविक्षित अशा विषयांच्या अनुरोधाने प्रश्न उपस्थित करत असतो. वैचारिक साहित्य तत्कालीन वातावरणापासून उत्पन्न झालेल्या समाजवास्तवाशी स्थित्यंतराशी निगडीत असतं. आवाहकता एक वैचारिक साहित्याचं वैशिष्ट्य असतं. लेखक आपल्या लेखनातून कोणत्या ना कोणत्या समाजगटांना, समूहांना आवाहन करत असतो.
आता वैचारिक गद्यलेखन हा जो प्रकार इंग्रजी वाङ्मयाच्या अनुषंगाने मराठीमध्ये आला, त्यामध्ये निबंध किंवा वैचारिक गद्याला वैचारिक साहित्य निबंध या नावाने संबोधलं गेलं. निबंध हा संस्कृत शब्द आहे. बंध या धातूसनी हा उपसर्ग लागून हा शब्द तयार झालेला आहे. एकत्र मांडणी करणं किंवा कुठल्या तरी नियमाने बद्ध असणारा विषय म्हणून त्याची ओळख आहे. इंग्रजीतील एसे या शब्दावरून मराठीत निबंध हा शब्द आलेला आहे. निबंध हा एक प्रमाणशीर विषय विस्ताराने मर्यादित असा एक गद्यलेखन प्रकार आहे. त्यामुळे निबंध या प्रमाणाबाहेर मोठा होतो तेव्हा त्यास प्रबंध किंवा थिसिस असं म्हटलं जातं. आता वैचारिक लेखनाविषयी काही महत्त्वाचं प्रतिपादन केलेलं दिसून येतं आह साळुंखे यांनी. ते म्हणतात की मी स्वतः गेले अनेक वर्ष लेखन करीत आलो आहे. माझ्या लेखनाचं स्वरूप प्रामुख्याने वैचारिक चिकित्सक असं राहिलं आहे. त्यामुळेच अशा प्रकारचं लेखन करू इच्छिणारा तरुण मित्रांशी अशा लेखनाच्या संदर्भात काही हितगुज करावं असं बऱ्याच दिवसांपासून मला वाटत आहे. आणि ज्यांना दूरगामी प्रभाव निर्माण करण्यासाठी गांभीर्यानं काही लिहायचं आहे, समाजापुढं मांडायचं आहे, त्यांच्याशी हितगुज आहे. आणि ही मांडणी वैचारिक लेखनासंदर्भात आहे, ललित लेखनाच्या संदर्भात नाही. ते पुन्हा एकदा स्पष्ट करू इच्छितो. वैचारिक लेखन नेमकं कसं असलं पाहिजे, तर पहिलं आहे लेखन साधार असावं. म्हणजे आपलं लेखन साधार असावं, स्वैर कल्पनेतून निर्माण झालेलं असावं, अपुऱ्या माहितीवर ते आधारित नसावं. 2, स्वतःच्या भूमिकेचं सुस्पष्ट आकलन. जे काय आपण भूमिका मांडणार आहोत त्याची प्राथमिक तयारी करणं, काळजी घेणं आवश्यक असतं आणि व्यवस्थितरित्या त्याची मांडणी करणं. 3, इतरांच्या भूमिकांचं नीट आकलन. जे आपल्या स्वतःच्या भूमिकेला लागू पडतं त्याचं खंडन करायचं आहे किंवा जी विचारसरणी खोडायची आहे, नाकारायची आहे, ही देखील समजून घेणं महत्त्वाचं ठरतं. 4, इतरांची मतं विकृत करू नयेत. म्हणजे एखाद्या विषयावर जर इतर कुठल्या अभ्यासकांनी काही मत मांडलं असेल तर ते विकृत करता कामा नये. पुढे लेखनाची विश्वसनीयता जपावी. निश्चितपणे जे लेखन लिहिलं आहे ते विश्वसनीय असलं पाहिजे. पुढे मुद्दे मांडताना विषयांचे जास्तीत जास्त पैलू ध्यानात घ्यावेत. म्हणजे एखादा मुद्दा मांडतो तेव्हा त्या मुद्द्याचे जास्तीत जास्त पैलू म्हणजे वेगवेगळ्या बाजू काय आहेत त्या ध्यानात घेणं फार महत्त्वाचं असतं. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा येतो की मुद्दे जिन्यांच्या पायऱ्या चढल्याप्रमाणे हवेत. म्हणजे मुद्दे हे कुठेही त्यांच्यामध्ये सिक्वेन्समध्ये बदल होता कामा नये, ते मुद्देसूद असावेत. पुढे लेखनास सुरुवात करताना क्रमाची भीती बाळगू नये. म्हणजे एखाद्या विषयावर आपण लिहितोय तेव्हा क्रम नंतर इकडं केला तयार तरी चालतो, त्याची म्हणजे भीती बाळगायची काही गरज नसते. पुढे विषयांतर टाळावं. म्हणजे आपण जे काही मांडणी करतोय, जी काही विधानं करतोय, जी वर्णन करतोय त्यांचा आपल्या मूळ विषयाशी संबंध आहे का हे पाहावं. आणि जे एकच मांडणी आपण जर परत परत विषय मांडत असतो तर ते विषयांतर टाळता आलं पाहिजे. निष्कर्ष वाजवी असावेत. जे काही निष्कर्ष आपण काढणार आहोत ते कमी असले तरी चालेल पण तितकेच महत्त्वाचे असले पाहिजे. पुढे टोकाची विधानं टाळावीत. कधी कधी आपण भावनेच्या भरात एखाद्या व्यक्तीवर किंवा एखाद्या व्यक्तीच्या लेखनावर टोकाचं विधान करतो तर ते टाळता आलं पाहिजे. संभाव्य आक्षेपांची आधीच दखल घ्यावी. म्हणजे जे काही संभाव्य आक्षेप आपल्याला येणार आहेत त्याच्या आधीच दखल घेतली पाहिजे. मुद्द्यावर ठाम राहावं. माकरस्थळपणाची गरज पडत नाही. आपण जो काही एखादा मुद्दा मांडला त्याच्यावर ठाम राहता आलं पाहिजे. जे सांगायचं ते शब्दबद्ध झाल्याची खातरजमा करावी. जे काय आपल्याला सांगायचं ते खरं शब्दबद्ध झालंय का याची खात्री करावी. आणि प्रत्येक प्रतिभावंताची शैली स्वतंत्र असते. म्हणजे एकूणच कुठल्याही आपण लेखकाचं जर लेखन घेतलं तर त्याची शैली ही वेगळी दिसते, स्टाईल वेगळी दिसते. त्यामुळे हे ध्यानात घेता आलं पाहिजे. म्हणजे वस्तुतः खरं प्रतिभावंत कोणत्याही तंत्रामध्ये न अडकता स्वतःची शैली विकसित करतात आणि त्या पद्धतीने ते आपलं लेखन मांडत असतात. हे महत्त्वाचं आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावं लागतं. त्यानंतर आपण पाहूया आता की एकूणच वैचारिक साहित्याचे आधारतत्व काय. तर 19व्या शतकामध्ये ब्रिटिश राजवटीत पाश्चिमात्य ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण, इंग्रजी साहित्य, पाश्चात्य साहित्य यांच्या संपर्कामुळे भारतातील नवशिक्षितांना आधुनिकतेचा, आधुनिक मूल्यांचा परिचय झाल्याचा दिसून येतो. पाश्चिमात्यांच्या प्रगतीची आणि भारताच्या मागासलेपणाची कारणमीमांसा नवशिक्षितांमध्ये होऊ लागलेली दिसून येते. वेगळ्या प्रबोधनपर चळवळी झालेल्या दिसतात. एक प्रबोधन पर्वाचा प्रारंभ झालेला दिसतो. एक संघर्ष तयार झालेला दिसतो. आता जगभरातील प्रबोधनपर चळवळींमधून उदयास आलेल्या ज्या काही तत्वांनी, मूल्यांनी आधुनिक वैचारिक साहित्य प्रभावी झाले आहे त्याचा परिचय करून घेणं महत्त्वाचं ठरतं. एक म्हणजे व्यक्तिवाद. आता व्यक्तिवादामध्ये व्यक्तीचा विचार केंद्रस्थानी असतो. व्यक्तीच्या मूलभूत मानवी हक्कांचा, अधिकारांचा जोरदार पुरस्कार इथं केलेला असतो. समाज जीवनात व्यक्तीला महत्त्व देऊन व्यवहार ठरवणं हा त्याचा सरळ आणि सोपा अर्थ आहे. माणसाचे व्यक्तिगत जीवन महत्त्वाचं असतं या ठिकाणी. आणि व्यक्ती म्हणून समाजाचा घटक म्हणून जगत असली तरी सर्वप्रथम एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून तिचा विचार केलेला असतो. प्रत्येक व्यक्तीचं अस्तित्व स्वतंत्र आणि आगळं वेगळं असतं. म्हणजे त्याची काही वैशिष्ट्ये असतात.
या वैशिष्ट्यांमुळे प्रत्येक व्यक्ती वेगळी स्वतंत्र ठरत असते. सामाजिक नियम आणि परंपरांनी, रूढ संकेतांनी निर्माण केलेली बंदिस्त चौकट मोडून माणूस आपला मुक्तपणे जगण्याचा आनंद घेत असतो. कलावंत, साहित्यिक, तत्त्वज्ञ यांनी पुढाकार घेऊन व्यक्तिवादाचा पुरस्कार केलेला दिसतो. चित्रकार, साहित्यिक, कलावंत या बाबतीत आग्रही व हे आघाडीवरच आहेत. व्यक्तिवादामध्ये व्यक्तीच्या स्वतःला अस्तित्वाला विशेष महत्त्व असते. आपली व्यक्तिगत किंवा सामाजिक जीवन स्वतःला केंद्रस्थानी ठेवून जगण्यावर भर त्या ठिकाणी दिलेला असतो. म्हणजे स्वच्या अस्तित्वाला, स्वच्या भूमिकेला यामध्ये महत्त्व आलेले असते. भारतामध्ये अनेक प्रबोधनपर चळवळी, समाजसुधारक, विचारवंत यांनी व्यक्तिवादाचे तत्व भारतीय समाज मनामध्ये रुजवलेले दिसून होते. आता विवेकवाद, इंग्रजीत रॅशनलिझम या शब्दाला मराठीमध्ये विवेकवाद असा प्रतिशब्द आहे. प्राचीन काळी ग्रीक तत्ववेत्ता एरिस्टॉटल माणूस हा विवेकशील प्राणी आहे, रॅशनल प्राणी आहे असं त्यांनी स्टेटमेंट केलं एरिस्टॉटलने. एखादी गोष्ट चूक किंवा बरोबर, योग्य किंवा अयोग्य ठरवण्याचा आधार कोणताही एक मूलभूत प्रश्न आहे. ग्रंथांमधील वेगवेगळे आदेश, विज्ञाने, सूचना वगैरे आपल्या अनुभवांच्या विरोधी जाऊ शकतात. तेव्हा निदान काही माणसं तरी त्यावर स्वतंत्रपणे विचार करतात, स्वतःच्या बुद्धीने विचारांचे निष्कर्ष स्वीकारतात आणि यालाच विवेक असं म्हटलं जातं. मग जेव्हा व्यक्ती वैचारिक, बौद्धिक प्रक्रिया, परीक्षण किंवा वैज्ञानिक परीक्षण पद्धतीने निर्णय घेते तेव्हा ते विवेकाचे फलित झालेले असते. आणि आपल्या हा अनुभव हाच विवेकवादाचा मुख्य पाया असतो. अर्थात हा अनुभव तपासलेला, परीक्षण केलेला असाच असावा अशी अपेक्षा केली जाते. भारतीय समाजातील मध्ययुगीन धर्मसंस्थेचा विलक्षण असा पगडा होता. समाज धर्मप्रधान, स्थितिशील झाला होता. गुलामगिरी, शोषण, भेदभाव यांची भक्कम व्यवस्था प्रस्थापित झाली होती. इहवाद, इह म्हणजे इथे इह या शब्दापासून ऐहिक हा शब्द आलेला आहे. म्हणजे व्यक्तीच्या जगात जन्माला येते, वाढते, जगते ते ठिकाण म्हणजे पृथ्वी. आणि पृथ्वीवरील मानवी जीवनाचा विचार म्हणजे इहवाद होय. तर जे आहे ते सत्य मानणं, त्या जीवनातले सुख व अर्थ शोधून सत्य म्हणून स्वीकारणं याचा या ठिकाणी विचार केलेला असतो. वास्तव जगाचा, ऐहिक जगाचा खराखुरा आनंद आणि अनुभव घेण्यावर इहवादाचा भर दिसून येतो. जीवन हे गतिशील आहे, परिवर्तनशील आहे. जीवनात सतत काही ना काही घडत असते. काळाबरोबर बदलणं हे देखील नैसर्गिक आणि स्वाभाविक आहे असे विचार त्या मंडळींच्या रिसर्चांनी इहवादाला महत्त्व दिलेलं असतं. युरोपातील प्रबोधन काळामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाने विवेकवादानं धर्मसंस्थेला आव्हान दिलेलं दिसतं. आणि धर्मसंस्थेनं व्यक्तीच्या ऐहिक जीवनाला ठरवून पारलौकिक जीवनाला, अलौकिक शक्तींना महत्त्व दिलेलं दिसतं. धार्मिक, भौतिक, बौद्धिक, वैचारिक, सामाजिक धर्मसंस्था, धर्मग्रंथ यावर व्यक्तीला अवलंबून राहणं भाग पडल्याचं या ठिकाणी दिसून येतं. इहवादी विचारांचा प्रभाव किंवा उगम हा प्रबोधन चळवळींमधून झाला असल्यामुळं वैचारिक साहित्यावर इहवादाचा प्रभाव पडणं साहजिकच होतं. प्रबोधन हा एक महत्त्वाचा घटक या ठिकाणी येतो. तो म्हणजे समाज प्रबोधन हे वैचारिक साहित्याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणलं जातं. मराठीमध्ये हा शब्द तर किती कधी कधी रेन्सा पर्याय म्हणून किंवा एनलाइटमेंट अशा संकल्पनेला पर्याय म्हणून येत असतो. आपण प्रबोधन हा शब्द रेनेसा याला पर्याय म्हणून वापरणार आहोत. तर युरोपाच्या 14व्या ते 16व्या शतकापर्यंत या कालखंडाला प्रबोधनाचा कालखंड असं म्हटलं गेलं. ग्रीक संस्कृतीचं पुनरुज्जीवन झालेलं दिसतं आणि एक विशिष्ट पद्धतीने आधुनिक विज्ञान युगाकडे वाटचाल झालेली दिसते. निरीक्षण बुद्धी यांच्या आधारे प्राप्त होणाऱ्या वैज्ञानिक ज्ञानातून विश्वाचे स्वरूप, उगम आणि कार्य यांची कारणमीमांसा या ठिकाणी महत्त्वाचे ठरते. प्रबोधनामध्ये समकालीन वास्तवालाही किंवा वास्तवाची चिकित्सा अंतर्भूत असते. प्राप्त परिस्थितीत उद्भवलेल्या समस्या, प्रश्न यांची कारणमीमांसा या ठिकाणी केलेली असते. 19व्या शतकामध्ये ब्रिटिश अंमलबजावणीमध्ये भारतीय समाजात प्रबोधनाची चळवळ सुरू झाली होती आणि पाश्चात्यांप्रमाणे जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये बदल हे हळूहळू घडायला सुरुवात झाले होते. हे आपण जाणतोच. म्हणजे पूर्वी इतकं डेव्हलपमेंट होतं पण हळूहळू सगळं डेव्हलप झालेलं दिसून येतो. आता वैचारिक वाङ्मयातून आविष्कृत होणारे मूल्य कुठले, ते एक आहे स्वतंत्र आहात. आता स्वातंत्र्य याची संकल्पना जी आहे ती जीवनाच्या सर्वांगीण विकासाला मिळणारी अशी अत्यंत व्यापक अशी आहे. व्यक्ती स्वातंत्र्य इतकं देशाचं राजकीय स्वातंत्र्य देखील महत्त्वाचं मानलं जातं. सर्वांना सरकार ठरवण्याचा अधिकार आहे. प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. राजकीय निर्णय स्वातंत्र्य, देशाचे सार्वभौमत्व राजकीय स्वातंत्र्यामध्ये अंतर्भूत असतं. स्वातंत्र्य व्यक्ती विकासाचं मूल्य आहे. व्यक्तीला या समाजाला जे काही स्वातंत्र्य मिळाल्यावर त्यांना आशा आकांक्षांनी, ध्येय स्वप्नांनी पूर्ती करण्याचे मार्ग त्यांना उपलब्ध असतात आणि म्हणूनच स्वातंत्र्यामुळे सर्जनशीलतेच्या आविष्काराला हवा तितका अवकाश प्राप्त झालेला होता. आता समतेचा विचार केला लक्षात येतं की इंग्रजीतील एरिन्शुळे या शब्दाला मराठीमध्ये समता हा शब्द वापरलेला आहे. यामध्ये प्रबोधनपर वैचारिक विचारांमध्ये परवलीच पाहायला मिळते.
ज्या मानवी समाजात आपण राहतो तो अनेक माणसांनी बनलेला असतो आणि प्रत्येक माणूस हा एका प्राण्यापेक्षा वेगळा असतो. त्याची बोलण्याची पद्धत, त्याची मांडण्याची पद्धत यामध्ये आपल्याला भेदभाव हा जाणून येतो. परंतु माणसाच्या सर्वांगीण विकासासाठी समता हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. समान दर्जा, समान प्रतिष्ठा, समान संधी, समान साधनं अशा पद्धतीने याची विभागणी केलेली दिसून येते. समाजात हे एकच मूल्य म्हणून आज स्वीकारलेलं दिसून येतं. बंधुता. दुसऱ्या विषयी व्यक्तीच्या मनात असलेली आपुलकी, सहकार्याची भावना म्हणजे बंधुता होय. भावाभावांमधील नातेसंबंधांची घट्ट वीण व बंधुतेमध्ये अपेक्षित आहे. परस्परांविषयी आस्था, आत्मीयता, आदर, आपलेपणा ह्या एकूणच यांमधून बुधभाव निर्माण झालेला दिसून येतो. बंधुतेने वागणाऱ्या समाजातील लोक हे भावनिक देवाणघेवाण करत असतात. व्यक्तीने एकमेकांविषयी आपुलकी आणि जवळीक वाटत असते. दुसऱ्याच्या कल्याणाचा विचार सर्वप्रथम या ठिकाणी केलेला असतो आणि सहकार्य करण्याची वृत्ती ही समूह भाव निर्माण करत असते. दुसऱ्याला आपल्याविषयी आदर व सन्मान वाटावा अशी कृती या ठिकाणी घडत असते. बंधुभावाने वागणाऱ्या समाजामध्ये भेदाभेद, गुलामी, विषमता, शोषण यांना स्थान नसतं. जगा आणि जगू द्या हा लोकांचा स्थायीभाव असतो. आपल्या स्वतःविषयी ते करावेच वाटले, स्वतःविषयी जे जाणवते ते दुसऱ्याविषयी जाणवते करावेच वाटते अशी आपली भावना या बंधुतेमुळेच निर्माण झालेली दिसून येते. समतेच्या या मूल्यामुळे सामाजिक भेदभाव निर्माण होऊन त्याला सर्वसामान्य संधी आणि समान प्राप्त कसे मिळतील याचे प्रयत्न सुरू झालेले दिसतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील बंधुतेविषयी असं म्हटलेलं की माझ्या जीवनविषयक तत्वज्ञानात स्वातंत्र्याला स्थान आहे हे मला आग्रहपूर्वक सांगायचे आहे. तरी विविध वर्ग, जात, धर्म, भेद किंवा सहिष्णुता सभ्यतेचा स्वीकार केलेला दिसतो. त्यानंतर मानवी प्रतिष्ठा. मध्ययुगामध्ये मानवी जीवन पूर्णतः धर्माधिष्ठित आणि ईश्वर केंद्रित होतं. पारलौकिक जीवनाच्या संदर्भात मानवी जीवनाचा विचार केला जात होता आणि माणसाच्या व्यक्तिगत सामाजिक एकंदरीत जीवनावर धर्मसत्याचे वर्चस्व होतं आणि मानवी इच्छा, आकांक्षा या सुख इतकेच का, काय किंवा इतकंच का या दृष्टीने विचार करत असते आणि धर्मसंस्थेच्या वर्चस्वाला युरोपियन प्रबोधन चळवळीने आव्हान दिलेलं दिसतं आणि तिथून खऱ्या अर्थानं मानवी प्रतिष्ठेचा विचार केला गेला. एकूणच माणसांमधील सर्व प्रकारचे कृत्रिम भेद नाहीसे करून मानव जातीची एकंदरीत मानवी जीवन हे अधिक संपन्न करणं किंवा समृद्ध करणं हा विचार या ठिकाणी केलेला असतो आणि माणसांमधील आत्मविकासाची शाश्वत संधी या ठिकाणी निर्माण झालेली दिसून येते. त्यानंतर न्याय. जन्मतः प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र असते. तिला प्रतिष्ठेने वागण्याचा, जगण्याचा, सर्वांगीण विकास करण्याचा एक न्याय दिलेला आहे. तर एकूणच प्रत्येक व्यक्तीमध्ये काही गुण असतात, क्षमता असतात. या दृष्टीने याचा विचार केलेला दिसून येतो. एक उदाहरणार्थ कारागीर. आता कारागीर हा एकंदरीत काय करणं गवताचं पातळ करणार आहे, परंतु न बोलताही त्याला ते दाखवता येणार आहे. या दृष्टीने न्याय हा महत्त्वाचा ठरतो. म्हणजेच काय तर गुण, क्षमता, कौशल्य यावर आधारित असा हा घटक आपल्याला पाहायला मिळतो. भेदाभेद करणं, गुलामी करणं, शोषण करणं, पिळवणूक करणं यांसारख्या शोषक तत्वांच्या निर्मूलनासाठी एकूणच न्यायाचा एक मूल्य म्हणून स्वीकार केला जातो आणि भारतीय संविधानाने सुद्धा सामाजिक न्यायाचा पुरस्कार केलेला आहे आणि वैचारिक साहित्यातून सामाजिक वास्तवाची चिकित्सा करता येते आणि उंचवणारी मांडणी केली जाते. सहिष्णुता. आपल्याहून भिन्न विचार, आचार, विश्वास, श्रद्धा धारण असणारी व जनसमूहांचे विरोध न करता त्यांची अस्मिता, जीवनमूल्य, संस्कृती यांचा आदर करणारी, सन्मान करीत सहकार्याने एकत्रित येऊन सहजीवन जगणे म्हणजे सहिष्णुता होय. पोटसंस्कृतीचा भिन्नमताप्रमाणांचा हा समूह बनलेला दिसून येतो. ज्याप्रमाणे आपल्याला जगायचे आहे त्याप्रमाणे इतरांनीही जगायचे आहे. आपल्याप्रमाणेच इतरांना देखील आचार विचाराचं स्वातंत्र्य आहे आणि याचं भान मात्र सर्वांनी ठेवणं गरजेचं आहे. या पार्श्वभूमीवर एकूणच सहिष्णुतेची निकड दिवसेंदिवस अधिक कशी जाणवत आहे, निकड म्हणजे वेळ का अधिक जाणवत आहे. सहिष्णुतेच्या आधारे एकूणच वैचारिक लेखन समाजास शाश्वत शांतता आणि सहजीवनाची शैली का निर्माण करून देतं. अशा पद्धतीनं या सदर पहिल्या पुस्तकामध्ये एकूण 2 घटकांचा समावेश करून देण्यात आलेला आहे.